आज आपण आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत। एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। तर त्यासाठी एक स्पेशल मेनू की जो शेतामध्ये बनवलेला आहे तर तो आज आपण बघणार आहोत। माझा पुतण्या तुम्हाला आज तो मेनू करून दाखवणार आहे। चला तर मग कशा पद्धतीनं चुलीवरती चिकन बनवायचं ते आपण बघणार आहोत। आजचा जो स्पेशल मेनू आहे त्यामध्ये चुलीवरचं चिकन, चुलीवरच्या भाकरी आणि हैदराबादी चिकन दम बिर्याणी असा हा आजचा आमचा मेनू आहे। तर बिर्याणी जी आहे ही मी घरामध्येच केलेली आहे, परंतु चिकन जे आहे हे चुलीवरती तयार केलेलं आहे। चला तर मग कसं तयार केलंय ते बघूयात। चिकनला सुरुवातीला मॅरिनेट करून ठेवलं होतं। आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ या ठिकाणी लावून एक अर्धा तास ठेवलेला आहे। आता पुढची प्रोसेस आपण करतोय। त्यासाठी चुलीवरती 3 पळ्या तेल घालून त्याच्यामध्ये कांदा भाजायला घातलेला आहे। हा कांदा व्यवस्थित पद्धतीनं भाजून झालेला आहे। आता हे चिकन ह्याच्यामध्ये घातलं जातंय। चिकन ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी घालून हे शिजवून घ्यायचं आहे। चिकनमध्ये पुरेसं पाणी घालून चिकन हे व्यवस्थित शिजवून घेतलं होतं। त्या ठिकाणी शिजवून घेतलेला जो पार्ट आहे तर माझा शूट करायचा राहून गेलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून चिकन हे शिजवून घेतलेलं आहे। आता चुलीवरती एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल घातलं। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी विकतची मिळते त्याची 1 पुडी घातलेली आहे आणि त्याचमध्ये टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट घातलेली आहे। यामध्ये आता खोबरं, जिरं आणि तीळ ह्याची पेस्ट केलेली आहे। हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे। तर ती पेस्ट याच्यामध्ये आता घातलेली आहे। व्यवस्थित पद्धतीनं हे आता भाजून घ्यायचा आहे मसाला। तेलामध्ये छान हा भाजला गेला पाहिजे। तेल सुटेपर्यंत भाजत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता याला आता तेल सुटले। ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घातले जात आहेत। तर हा चिकन ग्रेव्ही मसाला जो बाजारामध्ये मिळतो तर तो त्याच्यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर 2 पॅकेट चिकन ग्रेव्ही मसाला घातलेला आहे। चिकन मसाला आणि घरातला ठेवणीतला मसाला किंवा त्याला आम्ही चटणी म्हणतो तर 2.5 पळ्या चटणी या ठिकाणी घातलेली आहे। व्यवस्थित चटणी मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे। सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तेल सुटेपर्यंत मसाला हा छान भाजला पाहिजे, म्हणजे टेस्ट खूप छान येते। मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये चिकन मधले पीसेस सेपरेट करून राहिलेलं जे पाणी आहे तर ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी कमी पडते त्यासाठी पाणी गरम करून घेण्यात येत आहे। पाणी गरम झालेलं आहे। आता जो आपण चिकनचा रस्सा केलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे पाणी ओतणार आहे। पुरेसं पाणी घातलेलं आहे।
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कलर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। एकदम तर्रीवाला रस्सा आपला तयार होणार आहे। आणि हे जे पीसेस बाजूला काढलेले होते तर हे याच्यामध्ये आता घातले जात आहेत। आणि कधीही ज्यावेळेला आपण चुलीवरती चिकन करतो तर त्याची जी चव आहे ही अप्रतिम चव असते। तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की एकदा चुलीवरती तुम्ही करून बघा। खूपच सुंदर अशी ही रेसिपी होते। तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। एकदम तर्रीदार असा रस्सा आपला दिसत आहे। तर आता ह्याला उकळी आणायची आहे। व्यवस्थित सगळं चिकन याच्यामध्ये घातलेलं आहे। आता व्यवस्थित याला उकळी येऊ द्यायची। तर छान असा जाळ लावलेला आहे आणि खूपच छान आता याला उकळी पण आलेली आहे। तर चिकन गावरान पद्धतीने केलेलं चिकन आपलं तयार झालेलं आहे। चवीप्रमाणे थोडंसं मीठ सुरुवातीला आपण लावलेलं होतं पण तरीही थोडंसं मीठ याला घातलेलं आहे। तर तयार झालेलं आहे तर्रीवालं चिकन। तर गावरान रस्सा चिकन रस्सा आपला तयार आहे। तर बिर्याणी मी जी तुम्हाला सांगितली की मी घरामधून करून आणली होती हैदराबादी चिकन दम बिर्याणी, त्यासाठी जी डिटेल रेसिपी आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता की कशा पद्धतीनं ही बिर्याणी मी बनवलेली आहे। खूपच सुंदर अशी ही बिर्याणी होते आणि सगळ्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला अशी छान दम बिर्याणी ही तयार करता येईल। तर बघा कशा पद्धतीनं ही थोडक्यात मी रेसिपी इथं दाखवलेली आहे, पण डिटेल रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता।
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आज केलेलं चुलीवरचं चिकन ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत रहा पद्मजास रेसिपी मराठी। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।